गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आज सगळ्या घराघरात आणि मंडळांमध्ये बाप्पांचं आगमन होतंय। अवघ्या जगाचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं मोठ्या भक्तिभावानं आज राज्यभरात आगमन होतंय। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची घराघरात आणि मंडळांमध्ये तयारी जवळपास पूर्ण झाली असून आज ते विराजमान होतील। गणेश मूर्ती घरी आणि मंडळांमध्ये आणण्यासाठी लोकांची धावपळ राज्यभरात पाहायला मिळते। ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जातंय। मुंबईतल्या सिद्धिविनायकाची आरती पहाटे 5 वाजता करण्यात आली। यावेळी हजारो मुंबईकरांनी मंदिरात हजेरी लावली आणि बाप्पांचं दर्शनही घेतलं। आगमनानं पुढील 11 दिवस राज्यभरातील वातावरण भक्तिमय असेल। घराघरात आरत्यांचे आणि टाळ मृदुंगांचे सूर ऐकू येतील। या गणेशोत्सवाची बित्तम बातमी एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। तेव्हा मुंबईतले 2 राजे आणि सिद्धिविनायक अशी ही काही दृश्य आपण पाहतोय। आज पहाटे आरतीला मुंबईकरांनी गर्दी केलेली होती। गणेश गल्ली असेल, सिद्धिविनायकाचं मंदिर असेल, लालबाग असेल, या सगळ्या ठिकाणी मुंबईकरांनी खरं तर काल रात्रीपासूनच रांगा लावलेल्या होत्या आणि दर्शन सोबतच आरती देखील मिळावी यासाठी भाविकांनी आज पहाटेच मंडळांमध्ये मोठी गर्दी केली। आणि गणेश गल्ली राजाच्या आजच्या पहिल्या आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गणेश गल्लीच्या राजाची पहिली आरती तुमच्यासाठी। आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे। ठिकठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलिसांकडून गाड्यांची तपासणी करण्यात येते। आज दिवसभर होणाऱ्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांनाही योग्य सूचना देण्यात आल्याचं कळण्यात समजतंय। मुंबईत जवळपास 19,000 पोलीस पहाऱ्यावर असून गर्दीच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे। तेव्हा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी मुंबईभर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय।
तिकडे कोकणातही गणरायाचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत होताना पाहायला मिळतंय। कोकणातील गावागावात गणराजाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळतोय। एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात 1.5 लाखाहून अधिक घरांमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होतीये। कोकणात गणेश मूर्ती डोक्यावरून आणण्याची परंपरा आहे। गावाच्या वाडीतील सगळी मंडळी एकत्र येतात, आपापल्या घरातील गणेश मूर्ती डोक्यावरून आणतात। कोकणातील घरं ही डोंगरावर असल्यानं शेताच्या बांधावरून एका रांगेत वाजत गाजत या गणेश मूर्ती आणल्या जातात। पुढचे 10 दिवस संपूर्ण कोकणातील वातावरण हे अशाच पद्धतीनं भारलेलं असेल। मुंबईत गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गिरगावच्या राजाची भव्य मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आली आहे। पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूनं विघ्नहर्त्याची मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीपासून तयार केली जाते। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून गिरगावच्या राजाच्या मंडळाचं कौतुक केलेलं होतं आणि तीच ही मूर्ती। राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये नागपूरच्या राजाचा मोठ्या थाटात आगमन सोहळा पार पडला। ढोलताशांच्या गजरामध्ये बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर तुळशीबागेतल्या उत्सवस्थानी बाप्पा दाखल झाले। नागपूरच्या राजामध्ये असलेलं विविध बँड पथक हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असतं। इतकंच नाही तर गणेश भक्तांचे पेहराव, भगवे ध्वज आणि पताकांनी नागपूरच्या राजाला सलामी दिली गेली।